पुण्यामध्ये सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो सुरू झालेली आहे। पुणेकरांनी प्रवासही सुरू केलाय। मात्र मेट्रोच्या तिकिटांपेक्षा मेट्रो स्थानकावर पार्किंगची तिकिटं जास्त असल्याने पुणेकरांकडून नाराजी व्यक्त केली जाते। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। पुणे मेट्रो ही पुणेकरांसाठी आकर्षक ठरली आहे। लाखो लोक दररोज या मेट्रोमधून प्रवास करतायत। मात्र त्याच वेळी या मेट्रो स्टेशनच्या परिसरात जी पार्किंग आहे त्या ठिकाणी टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्क केले जातात। त्याचे दर एवढे महाग आहेत की प्रवास करणं या मेट्रोने स्वस्त पडतंय आणि हीच बाब पुणेकरांनी मेट्रो प्रशासनाच्या लक्षात आणून दिलेली आहे। आपल्यासोबत इथं काही पुणेकर आहेत। आता आपण खरं तर डिस्ट्रिक्ट कोर्टच्या पार्किंग मध्ये उभे आहोत। दर काय आहे? मेट्रोचे दर तर सध्या परवडतात असे, पण पार्किंगचे पैसे नाही परवडणार घेतले तर। तासाला किती सांगितलेले आहेत? फोर व्हीलर टू व्हीलरला 15 रुपये आणि फोर व्हीलरला 35 रुपये। म्हणजे 4 कोंबडी आणि 12 मसाला सारखं ते होईल रे। काय म्हणजे तुमचं म्हणणं आहे पुणेकर म्हणून? म्हणजे मेट्रोच्या प्रवासापेक्षा पार्किंग खूप महाग होतीये आणि यांनी लूटमार प्रवाशांची लूटमार करायचं चाललेलं आहे। ते बंद झालं पाहिजे, नाहीतर प्रवास कोणी करणार नाही मेट्रोने। बरं, काही सजग पुणेकरांनी ही बाब मेट्रो प्रशासनाच्या लक्षात आणून दिली आहे। त्यानंतर आजपासून हे बंद केलेलं आहे। पार्किंगचे दर घेतले जात नाहीत। त्याच्यावर काहीतरी पर्याय, काहीतरी व्यवस्था बदलतील, रेट बदलतील? नाही, रेट हे ठेवलेच नाही पाहिजे। इथे पे अँड पार्क हे फ्री मध्येच दिला पाहिजे। यावर लक्ष देऊन मेट्रो प्रशासनाने योग्य ती दर ठरवून इथं लक्ष देणं गरजेचं आहे। अन्यथा लोक कशा पद्धतीने प्रवास करतील, मेट्रोने का टू व्हीलरने त्यांना परवडेल, हे सजग पुणेकर नक्कीच ठरवतील। कॅमेरामॅन विजय राऊत समी, मिकी घई, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।